आपण आज इथं फोनला स्फातच्या पुढे आपण आलेलो आहोत. इथं सीन एकदम चांगली सीन आहे. खाली गाव खातसोरा, इथं खाली इथं वरती खेरमोन डोंगर, एकदम उंच डोंगर इस्रायलचा इथं लांब वरती. तिथं आपण आता इथं शिवर तोरा आपण इथं बाहेर करतो. आज आपण शिकू की आज शिकू किदुश. शुक्रवार रात्री माहिती आपल्या हिब्रू कॅलेंडरप्रमाणे, आपल्या धर्माप्रमाणे रात्र आणि दिवस एक दिवस सुरुवात होतं रात्री. जेव्हा सूर्य मावळतं आणि तारे निघतात तेव्हा नवीन दिवस सुरुवात होतं. ह्याचा अर्थ की शुक्रवार संध्याकाळी शनिवार दिवस सुरुवात होतं. अरबीचं नमाज होतं आणि मग नंतर आपण घरी किदुश करतो. आणि कोण कुठल्या देशात मशिदीत पण किदुश करतात जमातीसाठी. खरा बघायला गेला शास्त्रात लिहिलं आहे, 10 आज्ञा शास्त्रात 2 वेळा लिहिलेल्या आहेत. एक वेळा लिहिलेल्या आहेत 10 आज्ञा सेफर शमोतमध्ये, शमोत पुस्तकात पाराशात इत्रो, इथं 10 आज्ञा पहिल्या टाइम तिथं लिहिलेल्या आहेत. आणि मग परत देवारीम पुस्तक सेफर द्वारीम पाराशात एथानान, तिथं पण 10 आज्ञा परत लिहिलेल्या आहेत. त्यामध्ये काय फरक आहे? एक वेळा 10 आज्ञामध्ये असं लिहिलं आहे की जखोर एत योम शब्बात लेकादेशो, आठवण कर शनिवार दिवसाचा त्याला, आणि किदुश कर. जखोर एत योम शब्बात, आठवण कर शनिवार दिवसाला. आणि कसा आठवण कर? किदुश कर, काहीतरी पवित्र कर. किदुश म्हणजे किदुशा, पवित्र कर त्याला शनिवार दिवसाला. आणि मग वैथानांमध्ये दिलं आहे शामोर एत योम शब्बात लेकादेशो, शनिवार दिवस पाळून त्याला पवित्र कर. इथून आपण शिकलो की आपण म्हणतो लेखादोधीमध्ये जखोर वे शमोर बेदिबूर एहाद, म्हणजे परमेश्वराने हे 10 आज्ञा 2 वेळा सांगितल्यात. एक वेळा सुरुवातीला जेव्हा मिस्राईम देशातून बाहेर निघाले तेव्हा, आणि दुसऱ्या वेळा परत पारशात वैथानान, आका सेफर देवारीम पुस्तक मोशेला बेनू त्याच्या मरण दिवसाच्या अगोदर तो आका शास्त्र परत सांगते सर्व जमातीला. परमेश्वर त्याला सांगते काय सांगायला, त्याप्रमाणे तो सांगते. पण ह्याच्यामध्ये 10 आज्ञामध्ये 2 वेळा ह्याच्यामध्ये फरक आहे 40 वर्षाचा फरक. आणि पण आपण म्हणतो लेखादोधीमध्ये शमोर वे जखोर बेदिबूर एहाद इश्मियानु एल अमियुखाद, म्हणजे जखोर एका 10 आज्ञामध्ये आणि मग परत 10 आज्ञामध्ये शमोर, हे त्याच्यामध्ये 40 वर्षाचा फरक आहे. तरी पण हे दोन्ही संगत सांगितलेले आहेत. परमेश्वराने दोन्ही संगत जेव्हा आपण ऐकला 10 आज्ञा सिनाई डोंगरावर परमेश्वराच्या आवाजाने आपण आपल्या कानात आपण ऐकला. जखोर चोम शब्दात आपण जखोर पण ऐकला आणि शमोर पण एका टायमाला ऐकला. हे दोन्ही संगत काय गरज होती हे दोन्ही एका टायमाला सांगायला? माणूस 2 शब्द एका टायमाला नाही सांगू शकत, पण परमेश्वराने दोन्ही एका टायमाला आपल्या कानात आपण जखोर पण ऐकला आणि शामोर पण. जखोर म्हणजे आठवण करा, आठवण म्हणजे किदुश करा, आणि शामोर म्हणजे शब्दात दिवस शनिवार दिवस पाळा. इथून आपण काय शिकलो? इथून की स्त्रियांनी पण किदुश केला पाहिजे. कारण का असं राबीदान म्हणतात, राबीदान तल्मूदमध्ये, ज्यांनी जो शब्दात पाळायला पाहिजे त्यांनी पण किदुश केलीच पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे की कुठल्या नियम स्त्रिया मोकळ्या आहेत. स्त्रियांनी घरी मुलांना सांभाळला पाहिजे, जेवण केलं करतात, भांडी घासा, कपडे धुवा. स्त्रियांना लय काम आहेत. परमेश्वराने त्या लोकांना हा मोठा काम दिलाय, महत्त्वी काम आहे. अख्खा घर त्यांच्या हातात आहे. म्हणून त्या लोकांना कुठल्या मिसवत कुठले नियम त्यांना ते मोकळे आहेत. पण किदुश स्त्रियांनी केलाच पाहिजे. किदुशमध्ये पुरुषांनी आणि स्त्रियांमध्ये फरक नाही का? जसा शब्दात पाळाचा ह्याच्यामध्ये पुरुषांना आणि स्त्रियांमध्ये काही फरक नाही, तसा जखोर म्हणजे किदुशमध्ये पण पुरुषांना आणि स्त्रियांमध्ये काही फरक नाही. म्हणून शामोर आणि जखोर दिबूर एखाद हे आपल्याला दोन्ही संगत काय ऐकवला परमेश्वरांनी. कारण का जसा स्त्रियांनी शब्दात पाळला पाहिजे तसाच त्या स्त्रियांनी पण किदुश केला पाहिजे. आता इथं मोठा प्रश्न आहे, किदुश आपण करतो ह्याचा शिकला पाहिजे की मशिदीमध्ये किदुश करायचा किंवा नाही करायचा. पण पहिली रीत होती की किदुश मशिदीत किदुश शनिवार रात्री म्हणजे शुक्रवार रात्री शनिवार दिवस सुरुवात झाला तेव्हा बरेच देशामध्ये मशिदीत रात्री किदुश करत होते. कारण त्या टायमाला मशिदीमध्ये माणसं खाईत होते, पीत होते. आपल्याला माहिती आहे हालाखा, जिथं आपण किदुश करतो तिथं आपण शनिवारचा पाव
काय किंवा केक काहीतरी खाल्लाच पाहिजे असं रबीना म्हणतात. हिब्रूमध्ये असा लिहिला शोखान रुखमध्ये एन किदूश एला बिमकोम सेउदा. ह्याचा अर्थ जिथं आपण जाऊ तिथं आपण तिथं आपण खाऊ. शनिवारचा आपल्याला माहिती आहे शनिवारी आपण शनिवार दिवसाला 3 वेळा तरी शलोश सेउदो 3 वेळा पाव खाल्ला पाहिजे. रात्री नमाईच्या नंतर, सकाळी नमाईच्या नंतर, दुपारी मिनखाच्या नंतर आणि मग मुसे शब्बात हाफदराच्या नंतर आपण परत खातो अजून एक सेउदा. हे आपण परत जेवतो आपण दावीदाराच्या आठवणीने. ह्याला म्हणतात सेउदात मिलावी मलका. असं काय शब्बात राणी होती, ती राणी गेली, राणी जाताना पण तिला काहीतरी आपण एक जरासा पार्टी करतो, आपण त्यासाठी काहीतरी जेवण तयार करतो आणि आपण खातो मोसे शब्बातला. आपण शिकतो की एन किदूश एला मिकोम सेउदा. किदूश जिथं करतो जिथं जर माणूस तिथं काय खाणार नाही बरोबर म्हणजे किदूशच्या जागेवर तिथं तो ताबडतोब केक, बिस्किटा किंवा पाव, गहूनी काय केलं गहूचा प्रकार, गहूनी सर्वात चांगला की आपण जिथं किदूश करतो आपण तिथं पाव पण खातो. म्हणून माणसं घरी किदूश करतात आणि ताबडतोब हात धुतात आणि बसतात टेबलाजवळ. आमोसे लखमीना आरेस ची बराखा करायसाठी शब्बातचा आपण जेवतो. किदूश जिथं होतं तिथंच सौदा होईल. जिथं आपण खाईत नाही तिथं आपण किदूश नाही करू शकत. असं नाही की माणूस किदूश एका घरात करल आणि मग घरी जेवायला येईल दुसऱ्या जागेवर. समजा मशिदीमध्ये कधी कधी कार्य असतं, सकाळी नवशा किंवा बारमिसवा सुनता माणसं मशिदीमध्ये माणसांना खाया प्यायला देतात नमाईच्या नंतर. हे पण सांभाळलं पाहिजे की कुठं कुठं ऐकलं आहे की आपण अजदोरला पण असा होता, अशी रीत होती की माणसं सकाळी नमाईच्या टायमाला मशीदच्या पैशाने किंवा माणसांच्या डोनेशनच्या पैशाने बिस्किटा घेतात, चहा कॉफी आणि माणसं नमाजीच्या मध्ये सेफर तोरा वाचतात, हाफसामध्ये इंटरव्हेल करतात आणि मध्ये माणसं खातात पितात. हे असूर आहे, मना आहे. कारण आपण जोपर्यंत आपण किदूश नाही केला सकाळी आपण काय खाऊ नाही शकत. जर कोणाला ताण लागली असेल तर पाणी पिऊ शकते जरासा, पण पाणी सोडून आपण काय पिऊ नाही शकत, काय खाऊ नाही शकत जोपर्यंत आपण किदूश नाही केला. जर माणसाला ताण लागले, भूक लागले, हरकत नाही. सेफर तोरा वाचल्यानंतर किंवा सेफर तोराच्या अगोदर जेव्हा आपली शाखारीची नमाज झाली तेव्हा आपण किदूश केलाच पाहिजे. जर आपल्याला खायची इच्छा असेल किंवा पियाची इच्छा असेल आपण मधली नमाज थांबू शकतो. मग सेफर तोरा निघायच्या अगोदर किंवा सेफर तोरा संपल्यानंतर किदूश करायचा आणि माणसांना खाया प्यायला द्यायचा. पण असं नाही की माणसं खातील आणि पितील आणि त्याला कोणी अजून किदूश नाही केलाय. म्हणून जिथं कधी पण मशिदीत कधी माणसांना चहा बिस्किटा द्यायचे असतील तर त्याच्या अगोदर त्याला कोणा याईनवर किदूश करायचा. किदूश मन शिकला पाहिजे. किदूश करताना जो माणूस जो किदूश करतो जोरात सगळेजण त्याचे किदूश ऐकतात. जो किदूश करतो त्यांनी किदूश त्याचा आवाज स्पष्ट, उच्चार चांगला पाहिजे, माणसांना त्याचा आवाज ऐकू आला पाहिजे. आणि ती याईन मला माहिती आहे इंडियाला सगळीजण वाईनवर नाही करत, द्राक्ष घेतात आणि त्याच्यावर त्याचा रस करतात. ते पण सांभाळलं पाहिजे. द्राक्ष असं पाहिजेच की ते त्याच्यामध्ये मध भरलेलं आहे पण आणि मग ते द्राक्ष ते पाण्यामध्ये भिजवली तर ते फुगतात आणि त्याच्यामुळे मग आपण त्याला पिळतो त्यातमध्ये तो मध पण बाहेर निघतं. पण कुठलं द्राक्ष एकदम सुकं आहेत ते पण पाण्यामध्ये फुगतात आणि त्यांचा रस निघतं पण त्याच्यावर किदूश नाही होऊ शकत. असं द्राक्ष घ्यायचं मोठं एकदम नरम आहेत आणि जर त्यांना दाबला त्यांच्यामधून जसा काय मध निघतं बाहेर अंगुरातून तसं द्राक्ष घ्यायचं त्या अंगुराचा रस करासाठी किदूश करासाठी. किदूश करताना रात्री आपण करतो किदूश उभा राहून आणि सकाळी बसून. त्याच्याकडं रात्री किदूश करताना किदूश उभा राहून आपण करतो. त्याच्या अगोदर आपण मिजमोर दावीद वाचतो. मिजमोर दावीद अदोनाय रोई लो इख्सार आणि वाचतो सगळा किदूश. किदूश केल्यानंतर जो ज्यांनी किदूश केली त्यांनी प्रयत्न करायचा 80 आणि 81 ग्राम वाईन किंवा तो रस त्यांनी प्रयत्न केला पाहिजे पियाला. जर त्याला नाही जमत कमीत कमी 41 म्हणजे आपण 80चा अर्धा केला, 81चा अर्धा ते झालं 40 आणि अर्धा एक जास्ती अर्धाशी जास्ती त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. तो मोठा घोट घेईल तेव्हा सर्वांचा किदूश झाला. पण जर तो माणूस
ज्याने किदूश केला तो जराशी घोट घेईल लहानशी, आणि दुसऱ्याच्या बाजूला ते सगळी तो सगळी माणसं जरासा घेतील, कोणता किदूश इथं झाला नाही. जेव्हा एक तरी माणूस ज्याने किदूश केला किंवा तो दुसऱ्याला बोला बघ मी पिऊ नाही शकत, बराखा झाल्यानंतर ताबडतोब तू एक मोठी घोट घे, तर जो दुसरा माणूस आहे तो मोठी घोट घेईल तर सर्वांचा किदूश झाला. पण जर किदूशच्या नंतर जो तो जरासा एक लहान लहान घोट घेतील तर कोणता किदूश इथं नाही होईल. अजून एक आला काय आहे की जर रात्री आपल्याकडं द्राक्ष नसतील, याईन नसल, तर आपण किदूश करू शकतो रात्री पावावर. हातामध्ये पाव घेऊ शकतो आपण, आणि रात्री नुसता रात्री सकाळी नाही, सकाळच्या किदूशला पाव नाही चालणार. पण रात्री जर आपल्याकडे किदूशची याईन नसल, रस नसल अंगुराचा, तर आपण पावावर किदूश करू शकतो. पावावर किदूश कसा करायचा, आपण टेबलावर पाव ठेवतो, कपडा झाकलेला आहे पावावर. आपण अगोदर सर्वजण सगळी कुटुंब नितीला दिदाम करतील. पाव खायचा कसा नितीला दिदाम करतो आपण, उजव्या हातावर 3 वेळा 1 2 3 पाणी सगळ्या हातावर आला पाहिजे, आपण शिकवलं आहे गेल्या शिवला. आणि मग डाव्या हातावर 3 वेळा 1 2 आणि 3 आपण हे नित्य अदायम आपल्याला बेजरात शेम आपण शिकलो की 54 ग्राम कमीत कमी 54 ग्राम कमीत कमी पाव खाल्ला पाहिजे, तेव्हा नितीला देदामची बरखा होऊ शकेल. जर आपण आपल्याला नुसता 27 ग्राम 30 40 50 ग्राम खायचा असेल, 54 ग्रामशी कमी आपण नितीला देदामवर बरखा नाही करू शकत. पण नितीला देदाम पावासाठी केला पाहिजे. 1 2 3 उजव्या हातावर, 1 2 3 डाव्या हातावर, हात वरती करून बरुख आता अदो एलो मेलेख העולם अशर קידשנו במצוותיו וציוונו על נטילת ידיים. हात पुसाचं असं, आणि मग टॉवेलवर ते पुसाचं. बराखाच्या नंतर सगळी मिशपखा सगळी कुटुंब येतील, टेबलाजवळ बसतील, आणि बाप किंवा जो किदूश करते तो दोन्ही पाव हातामध्ये घेईल, दोन्ही पाव दोन्ही खालोत, आणि तो उभा राहून ते पाव धरल आणि तो किदूश सुरुवात करल. मिजमोर दावीद बोलायची गरज नाही, कारण मिजमोर दावीद आपण म्हणतो कशाला, कोसी रे बाया. आता किदूशमध्ये आता किदूश याईनवर नाही आहे, पावर आहे, पण जर मिजमोर दावीद बोलायचं असेल तर बोलू शकता अगोदर. आणि मग नंतर ताबडतोब יום השישי ויחולו השמיים והארץ וכל צבעם ויחל אלוהים ביום השביעי מלאכתו אשר עשה וישבות ביום השביעי מלאכתו כל אשר עשה ויברך אלוהים את יום השביעי ויקדש אותו כי בו שבת מכל מלאכתו אשר ברא אלוהים לעשות. आता जर आपण किदूशला बोरेप्रा गेफन करतो जेव्हा हातामध्ये याईन असतं, पण आता आपल्या हातात पाव आहे म्हणून कुठली बराखा करायची, बारुख आता अदो एलो כן מלך העולם המוציא לחם מן הארץ. आणि बसायचा नाही, पुढं किदूश वाचायचा, बारुख आता अदो אלו מלך העולם אשר קידשנו במצוותיו ורצה בנו ושבת קודשו באהבה ברצון לנו זיכרון למעשה בראשית זכר ליציאת מצרים כי באנו בחרת אותנו כי ברוך אתה השם, כן, מקדש השבת. किदूश संपली, बसाचा खाली पाव मोठा तुकडा घेईल बाप किंवा तो मालक आहे, तो ज्यांनी बराखा केली ती, आणि मिठामध्ये डुबवल आणि तो खाईल, मग सगळ्यांना वाटेल तो. हे झाली किदूश पावावर. जर पण सकाळी जर याईन नसेल तर सकाळी पावावर किदूश नाही होऊ शकत. सकाळी जर नसेल याईन तर आपण किदूश करू शकतो बिरा, कुठली पण काय आपण पितो, विस्की ब्रँडी, त्याच्यात हा इथे त्याच्याने जरासा नशा येतो, तो आपण घेऊ शकतो. त्याच्यामध्ये कोला किंवा सोडा मिक्स करून आपण त्याच्यावर सकाळी किदूश करू शकतो. विसरू नका, पण त्याच्यावर बराखा बोरे प्रगेफन नाही, त्याच्यावर बराखा आहे शाकोल निया बिद्वारो. इथपर्यंत जरासा आता इथं मी उन्हामध्ये बसलेला आहे, इथं तुम्हाला दिसते किती सीन चांगली आहे. त्या वेळा तसे आपण पुढं अजून आपण दुसरा शिवूर नंतर आपल्याला अजून या विषयावरून अजून आपल्याला बरेच शिकायचं आहे. तदा रब्बा.